नमस्कार। अभी मैं मौजूद हूँ टेबल टॉप रनवे पे बारामती में, जहाँ पे आज सुबह करीब 8:45 बजे एक सबसे दुर्दैव घटना घटी। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की प्लेन क्रैश में मौत हो गई है। जैसा कि हम आपको विजुअल दिखाना चाहेंगे, लोग हैं, उनके चाहने वाले हैं, रनवे पे मौजूद हैं। हम कैमरामैन से कहेंगे कि जहाँ पे क्रैश हुआ है वो दिखाएं, वो स्पॉट एग्जैक्टली दिखाएं। जो एंकरिंग प्लेन कितनी तरीके से बुरी तरीके से क्रैश हो गया है, सब अभी तक इनिशियल इन्वेस्टिगेशन में ऐसा सामने आया है कि पहली बार लैंड कराने की कोशिश की गई थी, जो कि फेल हो गया था और क्लियर विजिबिलिटी क्लियर नहीं आई थी, जिसकी वजह से दोबारा लैंडिंग के लिए प्रयत्न किया गया। लेकिन रनवे पे आने से पहले ही जो प्लेन है वो क्रैश हो गया, जैसा कि हम देख सकते हैं। और अभी तक एग्जैक्ट कॉज तो सामने नहीं आया है, लेकिन ये माना जा रहा है कि धुंध की वजह से रनवे ठीक से क्लियर दिखाई नहीं दिया, जिसकी वजह से जो प्लेन है वो क्रैश हुआ है। आप देख सकते हैं, आप पुलिस मौजूद है, पॉलिटिशियंस आ रहे हैं देखने को। अभी इन्वेस्टिगेशन चालू है। हम दिखाना चाहेंगे एक बार कैमरामैन को। ये जो इलाका है पूरी तरीके से सील कर दिया गया है। और जो लैंडिंग के समय एक लास्ट कॉल होती है इमरजेंसी में, मेडे कॉल, ऐसा माना जा रहा है एविएशन मिनिस्ट्री की तरफ से अभी तक की वो भी कॉल नहीं हुआ था। जो पायलट और को पायलट थे वो भी काफ़ी एक्सपीरियंस वाले थे। पायलट को 16,000 प्लस घंटे का एक्सपीरियंस था, और जो को पायलट थी वो 1500 घंटे प्लस का भी इनको एक्सपीरियंस था। तो ऐसा नहीं था कि इसमें नए पायलट थे या अनुभव नहीं था पायलट्स को, जिसकी वजह से क्या टेक्निकल खराबी है इसका जांच होना भी बाकी है। बाकी का भी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। दादांबद्दल काहीच बोलू शकत नाही, इतकं असं ही झालंय ना, म्हणजे आमचे बापापेक्षा आम्ही जास्त कुणाला मानू शकत नाही, एवढे दादांवर प्रेम करणारा माणूस मी। मला महाराष्ट्र प्रदेशचं संघटक पद दादांनी दिलं, त्याबद्दल एवढं मी एक आता म्हणजे मला बोलण्याचं म्हणजे हीच नाही, याच्यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही। जगदीश बोलतो। दादांसाठी तन धनाने काम करणारा कार्यकर्ता होता, आणि दादांच्या जाण्याने सकाळपासून म्हणजे त्यांना समजवण्यातच आमचा वेळ जातो। आणि दादांनी खरं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रात काही वर घेणारा नेता म्हणजे अजितदादा होते। आज कुठल्याही पक्षातला माणूस असेल, कुठल्याही घरातला माणूस असेल, त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणवले दादांच्या जाण्याने। ही उणीव दादांच्या जाण्याची कधी भरून निघणारी नाही। महाराष्ट्राची जी हानी झाली ही कधी भरून निघणार नाही, एवढं प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक गावातला प्रत्येक घरातला माणूस सांगत असेल। जैसे खबर आई कि ऐसा हो गया, आप लोग मतलब क्या ऐसा कुणालाच विश्वास वाटत नव्हता की हे असं घडलंय म्हणून। प्रत्येक जण प्रत्येकाला कन्फर्म करत होता की हे घडलंय की नाही, पण ज्या वेळेस कळलं की हे झालंय, तर प्रत्येक जण, आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्र बघा, कुणालाही सांगायची गरज पडली नाही की तुम्ही तुमचं दुकान, तुमचं व्यवस्थापन, तुमचं ऑफिस बंद ठेवा। लोकांनी दादांना श्रद्धांजली व्हायची म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचं ऑफिस, प्रत्येकाचं काम बंद ठेवून बारामतीला धाव घेतली। दादांचं तेवढं काम होतं, दादांचं तेवढं आपण देणं लागतो की दादांसाठी आपण एक दिवस तरी तेवढं आपण पाळावं। आणि दादांनी खरंच महाराष्ट्रातील प्रत्येक, आज आपण जे इथं वागतोय, आज आपण हे 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतोय, आज आपण हे जे स्टार्चचे कपडे घालतोय, सगळं व्यवस्थित फिरतोय, ही पवार साहेबांची आणि अजितदादांची कृपा आहे। आज आपण दुसऱ्या पक्षात गेलो म्हणून पवार साहेबांवरती, अजितदादांवरती टीका करत असू, पण ही टीका करण्यासाठी सुद्धा आहे ना, आपल्या घरात जे सगळं हे केलंय, स्थिर स्थावर केलंय, हे अजितदादांची कृपा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक माणूस इथं बारामतीत दाखल होतो। दादा के लिए क्या बोलना चाहेंगे दोस्तों? दादाबद्दल आता माझ्याकडे शब्दच नाहीत, काय त्याच्यापेक्षा मी काय बोलू शकत नाही। दादा भारी माणूस होता, गरीबासाठी वाली होत दादा। कधी पण तुम्ही निभाराचं जावा दादापाशी, दादा कधी तुम्हाला असं की सोडणार नव्हते की तुमचं काम केल्याशिवाय। एवढं दादाबद्दल आम्हाला आदर आहे, अजून सुद्धा आम्हाला वाटत नाही दादा आमच्या मधनं गेलेत, एवढं आम्हाला दादाबद्दल आदर आहे। अभी हम इंसिडेंट स्पॉट पे हैं। यहाँ पे बहुत दूर दूर के लोग आए हुए हैं, भीड़ के लोग आए हुए हैं। आपका क्या नाम है? मेरा नाम अनिल गंडारे। कहाँ से? मैं पाटोदा भीड़ से।
ये जो घटना हो गई इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे और अजीत दादा पवार के बारे में आप क्या कहना चाहेंगे? नहीं, दादा बहुत अच्छे इंसान थे और हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री थे। ये नहीं होना चाहिए था, हो गया। आपके लिए दुखद- कितना मायने रखते हैं उन्होंने जो काम किया है उस हिसाब से? बहुत मायने रखते हैं। दादा का बहुत महत्वपूर्ण हे आहे। दादा म्हणजे हे दुःखद घटना व्हायलाच नव्हती पाहिजे। खूप दुःखद घटना झाली महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे होते। ये जब आप लोगों को मालूम पड़ा कि ऐसा ऐसा हो गया तो सबसे पहले क्या मन में आया? आमच्या मनात असं आलं पहिल्यांदा की आम्ही असं मन असं म्हणजे घाबरल्यासारखं झालं आमचं दुःख म्हणजे आम्हाला वेगळंच वाटलं की म्हणजे झालंच नाही असं विश्वास ही नहीं हुआ। विश्वास नाही झाला बसला आमचा अगोदर म्हणजे आम्हाला तर वाटलं हे बोलतो एक जणांनी आम्हाला येऊन सांगितलं ही खोटी बातमी आहे बुवा, हे झालेलंच नाही। आप कहाँ से? हम आष्टी के अच्छा सुरेश अण्णाच्या मतदारसंघातले झाले। हाँ आम्हाला सकाळी असं चहा प्यायला थांबलो होतो आम्ही, अचानक एक जण मला अजित दादा गेले, आम्हाला ते असं खोटंच वाटलं, हम्म. झालंच नसं असं। नंतर लाईव्ह भेटलं, ती खरंच घटना होती, आम्ही लगेच इकडे आलो। अच्छा शिफ्ट गाडी करून इकडे आलो। कितना दूर है आपके यहाँ से घर? 150 किलोमीटर। 150 और कुछ कहना आपको दादा के बारे में? दादाच होती। बोलायला लई आहे पण बोलायला तेवढं बोलू लई शकत पण नाही। हाँ लई आहे बोलायला पण आता तेवढं बोलू शकत नाही। उनके बारे में कुछ ऐसा बातें आपको याद हो जो आप शेयर करना चाहें? दादाचा म्हणजे शब्द होता, शब्दाला पक्के होते ते। त्यांनी शब्द दिला म्हणजे शब्दच होता। ते एकदम म्हणजे जे बोलते ना तेच पूर्व दिशा होती आणि दादा फायनल निर्णय। मी दौंड शुगर फॅक्टरीमध्ये काम करतो, दादांचाच प्लॅन्ट आहे तो। 2 दिवसापूर्वी दादा दौंड शुगरला राऊंड मारून गेले की फॅक्टरीचं कसं काम चालू आहे, काय सगळं कामगारांबद्दल सगळी माहिती घेऊन गेले। परत आंबालेकाला गेले, तिकडे राऊंड मारला। आपल्या आता गाळप चांगलं करायचं, ऊस चांगला आणायचा, फॅक्टरी चांगली चालवायची, असं दादांचं म्हणजे मिटिंग झाली, तिथे सगळं चांगलं झालं। आणि सकाळी आज सुट्टी असती मला बुधवारची, मग मी कारखान्या साईटवरून निघालो, बिग वनला आलो, CNG भरायसाठी थांबलो, तिथे न्यूज आली की दादांचा प्लॅन क्रॅश झाले म्हणून। पण मी एक जणांना म्हणलं नाही शक्य नाही, म्हणलं फेक पण न्यूज असू शकते की हे राजकारण चालू आहे बाबा, त्यामुळे कोणी पण फेक देऊ शकते। मग ते म्हणले नाही ना आता न्यूज आली। मग तिथनं पुढे गेल्यानंतर अजून आमच्या मोबाईलला मग न्यूज आली, मग तिथनं आम्ही चौकशी केली, आज झाले तर झाले। मग आम्ही परत गावाकडे चाललेलो, आम्ही निम्यातून माघारी आलो आता सध्या इकडं बघण्यासाठी। आम्हाला पण विश्वास बसत नव्हता, आमचा फॅक्टरीचा मालक गेलाय की असं आम्हाला सुद्धा विश्वास नव्हता की एवढा चांगलं मी राजकारण बघून इकडं कामगारांवर पण लक्ष द्यायचं फॅक्टरीमध्ये, हे सगळं त्यांच्या साईट वर्कवर हे म्हणजे एवढं आम्हाला सुद्धा विश्वास बसत नव्हता। यायचं सगळे आमच्या कामगारांबद्दल चर्चा करायचं, कुणाला काय अडचण काय सगळे चौकशी करायचे की आले की कारखाना कॉलनीमध्ये महिलांना सुद्धा विचारायचं की ताई तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता मिळला का, मिळाला नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, असू दे बोलायचं सगळ्या महिलांसंग। हे कामगारांना विचारायचं तुमची काय अडचणी असली तर आम्हाला सांगत जावा, आमचा PA चा नंबर घ्या, त्यांना कॉन्टॅक्ट करत जावा। मी चाकणचा रहिवासी आहे, यश भगवान चावरे, हे माझे मित्र आहेत यश कांबळे। सकाळी आम्ही आमचं एक चहाच्या पॉईंट तिथं बसलो होतो, तिथं आम्हाला बातमी कळाली अजितदादाचा पेन क्लॅश झाला। आम्हाला वाटलं पहिलं फेक न्यूज आहे, नंतर मग सोशल मीडियाद्वारे न्यूजद्वारे आम्ही बघितलं, आम्हाला कळलं। मग आमच्या इथून अंतर 150 किलोमीटर आहे, आम्हाला कळताच मग आम्ही टू व्हीलर मार्गे आलो इथं। दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते प्रत्येकाला गरिबांना साथ द्यायचे, कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी कुणाला गरीब समजलं नाही, कुणाला काही समजलं नाही, चांगले माणूस होते दादा। मी त्यांचा एक चाहता आहे, त्याच्यामुळं मी मागं पुढं न बघता मला बातमी कळली, मी लगेच इकडे धाव घेतला। मला अत्यंत दुःखद वाटते, असं वाटते की माझ्या घरातलाच कोणतरी व्यक्ती गेलाय, त्यामुळे मी इथं आलो। और क्या बोलना चाहेंगे दादा को? दादा हे खूप दिलदार व्यक्तिमत्व होते, कधी एक शब्द टाकला कामासाठी की करणार मग करणारच, जी गोष्ट होण्यासारखी आहे त्याला होच म्हणायची, जी गोष्ट होणार नाही त्याला नाही म्हणायची, व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं होतं। हमारे साथ दीपक जी हैं जो प्लेन क्रैश होने के बाद सबसे पहले स्पॉट पे पहुंचे और बॉडी निकालने के प्रोसेस में ये सबसे पहले पहुंचे थे। दीपक जी एग्जैक्टली कैसे क्या हुआ और आप जब सबसे पहले पहुंचे तो आपने क्या देखा, किस तरीके के हालात? इधर आ गए तो पूरा जल रहा था, जो विमान है पूरा वो जल रहा था और अग्निशामक दल की गाड़ी आ गई, उसमें पानी वगैरह मारा और पानी उस गाड़ी का पानी खत्म हो गया। फिर तो दूसरा गाड़ी आने तक फिर एक फुट हो गया,
मतलब पहला भी बहुत बहुत जोर से हो गया था, दूसरा भी बहुत जोर से हो गया। उसमें से 3 बॉडी निकाली और बाकी के 3 बॉडी निकालने के लिए मैंने हेल्प किया, बॉडी पूरा ऊपर लाया मैंने। तो जो घटना हो गई हमको विश्वास भी नहीं था कि इसमें अजीत दादा ही है, अजीत दादा ही से इसमें मालूम नहीं था। कैसे पता चला तुरंत ये विस्फोट होने के बाद? और आप लोग कितनी देर में वो पहुंचे? मेरा दोस्त का एक फोन आया था कंपनी से हाँ। कि उधर एक कुछ पायलट गिरा है, आवाज भी आया था बहुत दूर से। तो मैंने बोला नहीं ऐसा नहीं होता। फिर दूसरा आ गया, अरे देखो दादा का पायलट ऐसे लोग बोल रहे हैं। मैं खुद तुरंत इधर 20 मिनट में पहुंच गया। पहचान कैसे हुई दादा की? पहचान कैसे? इधर 100-150 लोग थे जमा इधर जब आया था, इधर गाँव वाले सब लोग। कैसे पहचान हुई? आप लोगों ने कैसे पहचाना कि कि एक घड़ी की वजह से, जो घड़ी था हाथ में उसकी वजह से पहचाना कि वही दादा है। उसके बाद मौके पे कितनी गाड़ियां, क्या कैसे? नहीं गाड़ियाँ बहुत है, इतने फास्ट गाड़ियाँ है। उधर से गेट बंद था एयरपोर्ट का, तो इधर अंदर गाड़ी आने के लिए मना है ना, तो बाहर से गाड़ी आ गए, गाँव वाले लोग सब दौड़ के इधर आ गए।